यानंतर नाशिक पूर्वचे उमेदवार प्रसाद सानप आपल्याशी 2 मिनिटं बोलतील. ज्या पोराचा बाप BCL फोर्जिंग या कंपनीत हेल्पर म्हणून काम करायचा, कंपनी बंद पडली, ब्रेक पडला म्हणून खानावळ चालवून ज्या बापानं कुटुंब वाढवलं, ज्या पोरानं कर्ज काढून 2 ग्रॅज्युएशन 2 पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले, 2 पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले, त्या 32 वर्षाच्या गरीब सर्वसामान्य घरातल्या पोराला आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी आमदारकीची उमेदवारी दिली आहे. माझ्या समोर तिथं लढायला ज्यांचे वडील आमदार होते, खासदार होते, नगराध्यक्ष होते, ज्यांनी आपल्या पक्षासोबत विश्वासघात केले, असा उमेदवार आहे. दुसऱ्या बाजूला नगरपालिकेत ज्यांच्यावर शेकडो कोटीच्या भ्रष्टाचाराचा आरोप लोक करतात, असा उमेदवार आहे. पण तुमचा हा छावा, तुमचा हा पोरगा तिथं न डगमगता त्यांच्याशी लढतोय. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे, दिनकर अण्णांचा आशीर्वाद पाहिजे, तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद पाहिजे. साहेबांनी मला उमेदवारी देऊन आशीर्वाद दिलाय, आता तुमचा आशीर्वाद पाहिजे. आशिया खंडातलं पहिलं राजकारणाचं कॉलेज MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट मधनं मी मास्टर्स इन गव्हर्नमेंट केलंय. मी कृषी पदवीधर आहे, मी BA पॉलिटिक्स केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्या महाविद्यालयाचे प्राचार्य होते, त्या शासकीय विधी महाविद्यालय मुंबईचा मी पदवीधर आहे. मी मतदारसंघात अण्णा तुमच्याच पावलावर पाऊल ठेवून 20-20 चौक सभा घेतोय. काल मी आमच्या नवनाथ नगरच्या गरीब वस्तीत फिरलो. लोक म्हणता गरीब वस्तीतले मत पैशानी फिरता. मी त्यांना सगळ्या बांधवांना, माय माऊली माता भगिनींना म्हटलो, एका बाजूला घराणेशाहीचा पुत्र उभा आहे, दुसऱ्या बाजूला भ्रष्टाचारी पुत्र उभा आहे, आणि तुमचा गरीबाचा पुत्र त्यांच्याशी झुंजतोय. एक प्रश्न मी गिरीश महाजन यांना विचारला. 8 तारखेला मोदी साहेबांची सभा होती, त्या सभेचा मंडप कसा बांधलाय हे पाहिलं तुम्ही, हेलिकॉप्टरने आले. जेव्हा 25 नाशिककर तुमच्या माझ्या घरातले, आपल्या भागातले ऑक्सिजन भेटला नाही म्हणून तडफडून मेले, तेव्हा बघायला तुम्ही का आले नाही? दुसऱ्या दिवशी माझ्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला, ज्याच्या आयुष्यात 1 चापट मारल्याचा गुन्हा नाही, 1 छेड काढल्याचा गुन्हा नाही, 1 रुपया चोरल्याचा गुन्हा नाही, त्याच्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला. हे दोघही उमेदवार गिरीश महाजनांनी उधळलेला रुपया आहे. एक छापा आहे, एक काटा आहे. ते दोघं नकली एकमेकांशी भांडताय. थोड्याच वेळात आदरणीय राजसाहेबांचं आगमन होत आहे. हे दोघं छापा काटा आहे, एकमेकाचे व्यावसायिक पार्टनर असल्याचं लोक बोलता. ते नकली झुंज लावताय, लोकांच्या प्रश्नावर लढत नाहीये. माझा संकल्प आहे, नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात 10,000 कुटुंबांना मला रोजगार द्यायचा आहे. माझा संकल्प आहे, नाशिक मधली गुन्हेगारी बंद करायची आहे. अहो, अयोध्येचा विकास होतो, वाराणसीचा विकास होतो, उज्जैनचा विकास होतो. आपल्या नाशिककरांनी काय पाप केलं का नाशिकचा विकास होत नाही? एक गोदा आरती चालू करायला 5-5 वर्ष लागले. ती पण चालू करताना पुरोहित संघात वाद निर्माण केला विद्यमान आमदारांनी. 2-2 गोदा आरती चालू आहे. अहो, पोरांना चांगल्या शाळेत शिक्षण भेटत नाही. जर तुम्ही आयुष्यभर काबाड कष्ट करता, कंपनीत काम करता, शेतीत काम करता, मोजमजुरी हमाली करता, आणि तुमच्या मेहनतीने जर तुम्ही पोरांना शिकवलं आणि पोरं जर शिकले, त्यांना जर रोजगार नाशिकमध्ये भेटत नसेल तर त्यांना जावं लागतं दिल्ली, मुंबई, पुणे, हैदराबाद.
दुर्दैवाने जर एखाद्या कुटुंबावर, त्या मोलमजुरी करणाऱ्या बापावर, त्या माऊलीवर काही संकट आलं, काही आजारपण आलं आणि तिचं लेकरू जर डोळ्यासमोर नसलं तर काय वाटत असेल? 8 दिवस झाले यांनी माझ्यावर दरोड्याचा गुन्हा टाकला, मला जेलमध्ये टाकायचा प्रयत्न केला. मी माझ्या लेकराला भेटू शकलो नाही. 2 वर्षाचा पोरगा आहे माझा. मी तुमची संवेदना समजू शकतो. मी गरिबीत जन्माला आलो, कर्ज काढून शिकला. आजही मी सामान्य माणसाचं जीवन जगतो. मी प्रभू कपालेश्वराची शपथ घेतली आहे, यांनी मला जेलमध्ये टाकावं का फासावर लटकावा, शेवटच्या क्षणापर्यंत मी नाशिककरांची सेवा करत राहील म्हणजे करत राहील. एका बाजूला पोरांना रोजगार मिळत नाही, आज चौकात खून पडताय, त्याच्यात सहभागी अल्पवयीन गुन्हेगार आहे. पंचवटी जी रामाची भूमी आहे, तपोभूमी आहे, तिथं रोलेट बिंगो अशा अवैध धंद्यांचं काळबेळ आहे. त्या लोकांना कोण पाठीशी घालतं? सत्ताधारी आमदार, तुम्ही याचं उत्तर दिलं पाहिजे. कोणी गुन्हेगारी वाढवली नाशिक मधली? आज घरातली आपली स्त्री जर दूध आणायला या ठिकाणी आदरणीय